नमस्कार, मी हेमंत चौधरी. आज आपल्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण पैसे कसे कमवू शकतो. म्हणजे काय तर आपण काम न करता पैसा कसा कमवायचा ह्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. म्हणजे सिंपल म्हणायला गेलं तर आपल्याला पॅसिव्ह इन्कम कसं जनरेट करता येईल ह्याविषयी आज पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात. तुम्ही काम न करता सुद्धा पैसा कमवू शकतात. हे कसं त्याविषयी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजणार आहोत. तर सुरुवात करूयात की पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय. म्हणजे तुम्ही काम न करता पैसा कसा कमावणार. तर त्यासाठी तुम्हाला एक पॅसिव्ह इन्कम ही कॉन्सेप्ट असते. आणि पॅसिव्ह इन्कम काय असतं याविषयी आता आपण थोडं समजून घेऊयात. तर पॅसिव्ह इन्कम ही अशी गोष्ट असते ज्यामध्ये तुम्हाला स्वतःला इन्व्हॉल्व न राहता, म्हणजे तुम्ही स्वतः त्या ठिकाणी काम न करता तुम्हाला पैसा येतो, त्यालाच आपण पॅसिव्ह इन्कम असं म्हणतो. म्हणजे एक सिंपल उदाहरण घ्यायचं म्हटलं तर तुम्ही काम न करता तुमच्याकडे एखादी प्रॉपर्टी असेल किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी तुमचा एखादी वस्तू रेंटवर दिली आणि त्या ठिकाणावरनं पैसा येतोय, त्याला आपण पॅसिव्ह इन्कम असं म्हणतो. म्हणजे तुम्ही स्वतः काम न करता सुद्धा तुम्हाला पैसा येतोय. ह्याच जी काही इन्कम येतं त्याला तुम्ही पॅसिव्ह इन्कम असं म्हणू शकतात. म्हणजे आपण समजलं की पॅसिव्ह इन्कम काय असतं सिंपल उदाहरणावरनं. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पॅसिव्ह इन्कमचे सोर्स कोणकोणते, म्हणजे मार्ग कोणकोणते. जर पैसा कमवायचा असेल पॅसिव्ह इन्कम काम न करता जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर मार्ग कोणकोणते आहेत याविषयी तर तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर सर्वात अगोदर येतं स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही स्वतः तुमचा पैसा इन्व्हेस्ट करू शकतात. म्हणजे तुमच्याकडे जो काही पैसा असेल तो पैसा तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकतात आणि त्या ठिकाणी दर वर्षाला तुम्हाला कमीत कमी 12 ते 15% तुमचा पैसा हा ग्रो होतो, म्हणजे वाढत जातो. आणि तुम्ही काम जरी नाही केलं ना तरी तुम्हाला त्यातनं पैसा हा मिळत असतो. हे तुमच्यासाठी बेस्ट असं ऑप्शन राहू शकतं स्टॉक मार्केट. दुसरं येतं रिअल इस्टेट. रिअल इस्टेटमध्ये तुम्ही स्वतःचे फ्लॅट्स घेऊ शकतात किंवा तुम्ही रेंटवर म्हणजे तुम्ही गाळे विकत घेऊ शकतात आणि ते रेंटवर देऊ शकतात. फ्लॅटसुद्धा तुम्ही रेंटवर देऊ शकतात. ह्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्हाला पॅसिव्ह इन्कम कमवायचं आहे म्हणजे सिम्पली काय तर तुम्ही तुमचं जे काही पैसे आहेत ते पैसे इन्व्हेस्ट करून तुम्ही त्या ठिकाणी गाळे घेतले किंवा फ्लॅट्स घेतले आणि ते गाळे किंवा ते फ्लॅट्स आहेत ते तुम्ही रेंटवर लोकांना दिले. आता तुम्हाला एकदा पैसा तुम्ही इन्व्हेस्ट करून झाला आहे, पण आता तुम्हाला परत त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करायची गरज नाही. तुम्हाला त्या ठिकाणावरनं दर मंथली तुम्हाला त्या ठिकाणावरनं इन्कम हे येत राहील. म्हणजे दर महिन्याला तुमच्या त्या ठिकाणाहून भाडं हे येत राहील. यातनं काय झालं, तुम्ही काम न करता तुम्हाला त्यातनं पॅसिव्ह इन्कम हे मिळत राहील. त्यानंतर येतं तिसऱ्या नंबरला बिझनेस इन्व्हेस्टमेंट. बिझनेस इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय तर तुम्ही एखादा बिझनेस स्टार्ट जर केला तर त्या ठिकाणी तुम्ही तो ऑटोमेट करू शकतात आणि त्या ठिकाणावरून सुद्धा तुम्ही पैसा हा जनरेट करू शकतात. तुम्हाला स्वतःला त्या ठिकाणी उभं राहायची गरज नाही. किंवा दुसरं ऑप्शन काय तर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या शेजारचे जे काही मित्रपरिवार असतील किंवा जे काही लोक असतील त्यांना तुम्ही बिझनेस, त्यांचा जो काही व्यवसाय असेल त्या व्यवसायाला पैसे देऊ शकतात आणि त्या व्यक्तीकडनं तुम्ही त्या बिझनेसमधनं जो काही प्रॉफिट होईल तो प्रॉफिट डायरेक्टली घेऊ शकतात. म्हणजे अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही इझिली पैसा हा जनरेट करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही स्वतःचा एखादा ब्रँड तयार करू शकतात आणि तो ब्रँड ॲज अ फ्रँचायझी म्हणून लोकांना देऊ शकतात आणि त्यातनं सुद्धा पैसा कमवू शकतात. जसं तुम्ही बघितलं येवले चहा झाला किंवा माईवडेवाला झाला, ही लोक काय करतात त्यांचा जो काही ब्रँड आहे त्या ब्रँडचं नेम देतात, म्हणजे त्यांची फ्रँचायझी देऊन त्यातनं पैसा कमवतात. हे सुद्धा त्यांचं पूर्णपणे एक पॅसिव्ह इन्कमचं सोर्स झालं. ते स्वतः काम न करता त्यातनं ते पैसा हा जनरेट करत असतात. यालाच आपण बिझनेस इन्व्हेस्टमेंट करून त्यातनं जो काही पॅसिव्ह इन्कम म्हणजे काम न करता पैसा कमवणं असं म्हणू शकतो. त्यानंतर येतं चौथं लोन. तुम्ही कर्ज देऊ शकतात. लोकांना तुम्ही कर्ज देऊन त्यातनं सुद्धा पैसा कमवू शकतात. जर तुम्ही एखाद्या खेडेगावात असतात तर तुमचे जे काही जवळचे लोक असतील, तुमचे विश्वासू लोक असतील, त्या लोकांना जर पैशांची गरज असेल तर तुम्ही त्या ठिकाणी त्यांना लोनसुद्धा देऊ शकतात. म्हणजे कर्ज देऊन त्यांना 1-2% जरी तुम्ही मंथली 2% जरी त्यांना पैसे दिलेत ना तरी तुमचे पैसे वर्षाला 24% वाढतात. अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही भरपूर जास्त पैसा कमवू शकतात. त्यामुळे तुम्हाला जर पैसा कमवायचा असेल, जर तुम्हाला काम न करता पैसा कमवायचा असेल, तुमच्याकडे ऑलरेडी भरपूर सारा पैसा असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने इझिली तुमचा पैसा हा काम न करता वाढवू शकतात किंवा जास्तीत जास्त पैसा अजून कमवू शकतात. त्यानंतर इथं 5वं तुम्ही रेंटिंग करू शकतात. म्हणजे तुमच्याकडे जे काही वस्तू असतील, आता समजा तुमच्याकडे एक JCB आहे, तो JCB बऱ्याच ठिकाणी तुमच्या आजूबाजूला कामं चालू असतात, त्या ठिकाणी तुम्ही एक ड्रायव्हर ठेवून ते जर JCB कामाला गेलं तर त्या ठिकाणावरून तुम्हाला डायरेक्टली रेंट येऊ शकतात. त्याचबरोबर तुम्ही कार वगैरे रेंट देऊ शकतात. जसं ओला, उबेर याच्यावर तुम्ही रेंटवर देऊ शकतात किंवा काही ड्रायव्हर्स असतात त्यांना तुम्ही रेंटवर देऊ शकतात आणि दर महिन्याला त्यांच्याकडनं एक स्पेसिफिक अमाऊंट चार्ज करू शकतात. म्हणजे यातनं सुद्धा तुम्ही इझिली पैसा कमवू शकतात. यात सुद्धा तुम्हाला स्वतःला इन्व्हॉल्वमेंट राहायची गरज नाही. यातनं सुद्धा तुम्ही पॅसिव्ह इन्कम हे जनरेट करू शकतात. त्याचबरोबर तुमच्याकडे जर PC असेल, तुमच्याकडे जर कॅमेरा असेल तर ते सुद्धा तुम्ही लोकांना
ॲज अ रेंटवर देऊ शकतात आणि त्यातनं सुद्धा तुम्ही पैसा कमवू शकतात. तुमच्याकडे जी काही वस्तू असेल ती वस्तू तुम्ही लोकांना, म्हणजे तुम्हाला जर त्याची गरज नसेल तर ती वस्तू तुम्ही लोकांना रेंटवर देऊ शकतात आणि त्यातनं तो पैसा कमवू शकतात. यातनं सुद्धा तुम्ही इझिली पॅसिव्ह इन्कम हे जनरेट करू शकतात. हा सुद्धा तुमच्यासाठी बेस्ट असा ऑप्शन आहे. यातनं सुद्धा तुम्ही पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकतात. आता जे काही मी 5 तुम्हाला मार्ग सांगितले पॅसिव्ह इन्कमचे, त्याचा वापर करून तुम्ही इझिली पैसा कमवू शकतात. पण त्यासाठी तुमच्याकडे अगोदर इन्व्हेस्टमेंट असणं गरजेचं आहे. म्हणजे काय, तुमच्याकडे जर भरपूर पैसा असेल तर तुम्ही स्वतः स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. तर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये म्हणजे तुम्ही फ्लॅट घेऊ शकतात किंवा तुम्ही गाळे घेऊ शकतात. त्याचबरोबर तुम्ही लोकांना कर्ज देऊ शकतात आणि तुम्ही लोकांच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात किंवा तुमचा स्वतःचा एक बेस्ट असा बिझनेस स्टार्ट करू शकतात. आणि त्याचबरोबर तुम्ही चांगले चांगले वस्तू घेऊन त्या रेंटवर सुद्धा देऊ शकतात. जसं PC म्हटलं, JCB म्हटला, म्हणजे अशा वस्तू तुम्ही लोकांना रेंटवर देऊ शकतात. पण त्या अगोदर तुमच्याकडे पैसा असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमच्याकडे ॲक्टिव्ह इन्कमसुद्धा असणं गरजेचं आहे. आता ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे काय ह्याविषयी समजून घ्या. आता तुम्हाला जर पॅसिव्ह इन्कम काम न करता पैसा कमवायचा आहे, पण अगोदर तुमच्याकडे तेवढी इन्व्हेस्टमेंट असायला हवी जेणेकरून तुम्हाला तो पैसा तुम्ही कुठेतरी अजून पैसा वाढवण्यासाठी वापरू शकतात. पण अगोदर तुमच्याकडे जर पैसाच नसेल, हे तुम्ही आतापर्यंत जसं समजून घेतलं की तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकतात. पण जर तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्ही काय करणार ह्याविषयी आता आपण समजून घेऊ. म्हणजे तुम्हाला ॲक्टिव्ह इन्कम जर कमवायचं असेल तर तुम्ही कोणकोणते मार्ग यूज करू शकतात. पहिले ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे काय ते समजून घ्या. बेसिकली जसं आपण बघितलं, पॅसिव्ह इन्कममध्ये तुम्ही काम न करता ज्या काही गोष्टींचा पैसा कमवतात त्याला आपण पॅसिव्ह इन्कम असं म्हणतो. आणि ॲक्टिव्ह इन्कम काय असतं, तर तुम्ही स्वतः एखाद्या ठिकाणी स्वतःला इन्व्हॉल्व करतात, स्वतः काम करतात आणि त्यातनं जो काही पैसा येतो त्या पैशांना आपण ॲक्टिव्ह इन्कम असं म्हणतो. तर या ठिकाणी तुमचं क्लिअर झालं असेल पॅसिव्ह इन्कम काय आणि ॲक्टिव्ह इन्कम काय. पॅसिव्ह इन्कमचे मार्ग तर आपण समजून घेतले. आता ॲक्टिव्ह इन्कमचे मार्ग समजूयात. म्हणजे जर तुम्हाला जर पैशाने पैसा वाढवायचा असेल पण तुमच्याकडे आत्ता सध्या पैसाच नाही आहे आणि तुम्हाला आत्ता पैसा कमवायचा आहे ॲज अ ॲक्टिव्हली, कारण तुम्हाला तर ॲक्टिव्हली काम करूनच पैसा कमवावा लागेल जर तुमच्याकडे आत्ता पैसा नसेल तर. ॲक्टिव्ह इन्कमचे मार्ग कोणते आता ते समजून घेऊयात. क्रिएट कॉन्टेंट. सर्वात अगोदर फर्स्ट काय तर क्रिएट कॉन्टेंट. तुम्ही स्वतःचं कॉन्टेंट क्रिएट सोशल मीडियावर टाकू शकतात. म्हणजे तुम्ही यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर तुमचं कॉन्टेंट बनवून तुम्ही टाकू शकतात आणि ते मॉनिटाईज करून त्यातनं सुद्धा तुम्ही पैसा कमवू शकतात. हे बेसिकली तुमच्यासाठी नवीन असेल. पण त्याचबरोबर तुम्ही स्वतःचं ॲज अ ॲफिलिएट मार्केटिंगसुद्धा करू शकतात. म्हणजे काय तर बरेचसे ब्रँड्स असतात ऑनलाईन पद्धतीने त्यांचे प्रोडक्ट किंवा त्यांच्या सर्व्हिसेस सेल करायचे असतात. म्हणजे काय तुम्ही ऑलरेडी सेल्समन झालात, तुम्ही ॲज अ एजंट झालात. तुम्ही जर त्या कंपनीचे प्रोडक्ट किंवा त्या सर्व्हिस विकल्यात तर त्या ठिकाणी तुम्हाला कमिशन भेटत असतं. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंगसुद्धा करून पैसा कमवू शकतात. नंतर तिसरं येतं की काय, तुम्ही स्वतःचे डिजिटल प्रोडक्ट बनवू शकतात आणि ते सुद्धा सेल करू शकतात. म्हणजे काय तर तुम्ही स्वतःचा कोर्स बनवू शकतात, तुम्ही स्वतःचे इव्हेंट्स अरेंज करू शकतात, तुम्ही स्वतःचे PDF बनवू शकता, स्वतःचे ई-बुक्स तयार करू शकतात आणि ते ऑनलाईन पद्धतीने विकू शकतात आणि त्यातनं सुद्धा तुम्ही इझिली पैसा हा कमवू शकतात. त्यानंतर येतं ते की तुम्ही स्वतः जॉब करू शकतात. तुम्ही जर जॉब केला ना तर त्यातनं सुद्धा तुम्हाला ॲक्टिव्हली इन्कम हे मिळत राहील. म्हणजे ऑलरेडी बरेचसे लोक हे एक ट्रॅडिशनल झालं की सगळेजण जॉब करत असतात, सगळेजण जॉब करून त्यातनं पैसा कमवत असतात. पण तुम्हाला जर जॉब न करता तुमचं स्वतःचं जर काही करायचं असेल, स्वतःचा व्यवसाय करायचा असेल किंवा तुम्ही घरी बसून ॲज अ स्टुडंट असणार, हाऊसवाईफ असणार किंवा तुम्हाला एक बिझनेस साईड बाय साईड बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर तुम्ही हा बेस्ट ऑप्शन यूज करू शकतात. म्हणजे काय, तुम्ही कॉन्टेंट क्रिएट करू शकतात, तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग करू शकतात, तुम्ही स्वतःचे डिजिटल प्रोडक्ट तयार करून ते सुद्धा विकू शकतात किंवा डिजिटल सर्व्हिस तयार करून ते सुद्धा विकू शकतात. डिजिटल सर्व्हिसमध्ये काय तर तुम्ही ॲज अ व्हिडिओ एडिटिंग करून देऊ शकतात. बरोबर. त्यानंतर येतं की तुम्ही स्वतःचे ग्राफिक डिझाईन करून देऊ शकतात. जसं माझे थंबनेल्स वगैरे तुम्ही बघतात, जसं मी आता जो काही यूट्यूबचा व्हिडिओ बनवतो आहे त्यामध्ये सुद्धा व्हिडिओ हा तयार केला आहे आणि त्या ठिकाणी एडिट केला आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा मी ॲज अ एक म्हणजे जो काही व्हिडिओ एडिटर असेल त्याला मी या ठिकाणी हायर करू शकतो. त्याचबरोबर तुम्ही कॉन्टेंट लिहून देऊ शकतात, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेससुद्धा देऊ शकतात. तुम्हाला जे काही नॉलेज असेल ते तुम्ही देऊन त्यातनं सुद्धा पैसा कमवू शकतात. म्हणजे हे तुमचे ॲक्टिव्ह इन्कमचे सोर्स झाले. पहिलं काय बघितलं, क्रिएट कॉन्टेंट ज्या पद्धतीने मी तुम्हाला देतो आहे. दुसरं ॲफिलिएट मार्केटिंग. तिसरं स्वतःचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस तयार करून तुम्ही लोकांना ते सेल करून त्यातनं पैसा कमवू शकतात. आणि चौथं तुम्ही स्वतः जॉब करून पैसा कमवू शकतात. हा तर तुम्हाला माहितीच हा पर्याय की जॉब केल्यावर तुम्हाला पैसा तर येणारच. म्हणजे तुम्हाला स्वतःला इन्व्हॉल्व राहून स्वतःचं टाईम देऊन त्यातनं पैसा येतो, त्यालाच आपण ॲक्टिव्ह इन्कम असं म्हणतो. आणि हे ॲक्टिव्ह इन्कमचे सोर्सेस आहेत. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही इझिली इन्कम हे जनरेट करू शकतात. आणि जर तुम्हाला तुमचं कॉन्टेंट क्रिएट करायचं असेल, तुमचं यूट्यूबवर
चॅनल तयार करायचं असेल तुम्ही डायरेक्टली माझ्याशी संवाद साधू शकतात. ॲफिलिएट मार्केटिंग जर करायचं असेल त्याच्यासाठी संवाद साधू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला जर स्वतःची डिजिटल प्रोडक्ट तयार करायचे असतील तरी तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही मला डायरेक्ट व्हॉट्सअपसुद्धा करू शकतात. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी आलेले आहेत. आणि नवीन जे काही येणार आहेत ते सुद्धा बघायचे असतील तर तुम्ही बेल आयकॉनला ऑल हे सिलेक्ट करून तुम्ही माझं जो काही यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.